ओके. चिल गाईज, तिने मला आतमध्ये बोलवलंय. ओके डोंट वरी, मी आलो. अरे बाबांनो, मला खरंच नाही माहित तो बुके कोणी पाठवलाय ते. असं शक्य आहे? तर तूच रिसीव्ह केलायस ना बुके? हो, पण म्हणून मी त्यावर लावलेला कार्ड उघडून नाही पाहिलं. पण हा बुके पाठवला कोणी असेल आणि का? हेच मलाही जाणून घ्यायचंय की माझ्या घरच्या आणि ऑफिसच्या गोष्टी माझ्या कॉम्पिटिटर्सना कोण सांगतंय. किती पैशात हल्ली इमान विकलं जातं? मी दिलेला पगार कोणाला पुरत नाहीये. आहे का उत्तर ह्याचं कोणाकडे? मी आय एम शुअर नसेलच आणि नकाच दे उत्तर, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलंय की खबरी कोण देतंय हे मी शोधून काढेनच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे आत्ताच्या आत्ता थांबलं नाही ना तर मी 1 महिन्याची वाट बघणार नाही. मी संपूर्ण स्टाफ आत्ताच चेंज करून टाकेन. सो खबरा देणं हे थांबायला हवं आत्ताच्या आत्ता. इज दॅट क्लिअर? मॅम खूपच चिडल्यात. साहजिकच आहे निर्मला, ऑफिसच्या खबर बाहेर जातात म्हटल्यानंतर मॅडम चिडणारच. पण हे कोण करत असेल? काय वाटतं तुम्हाला? समीर, तू लग्न करशील ना माझ्याशी? डू यू रिअली लव्ह मी अँड वॉन्ट टू मॅरी मी? नेक्स्ट टाइम हे प्रश्न विचारायच्या आधी काहीतरी वॉर्निंग दे. ओके, अचानक काय आहे? अचानक नाहीये. बरेच दिवस म्हणते मी विचारेन विचारेन. हे बघ, तू मला जी आयडिया दिली आहेस त्याप्रमाणे मी त्या मुलाला कटवेन सुद्धा. पण तू करशील ना लग्न माझ्याशी? समीर, पप्पा काय सांग ना. ओके तानिया, हे बघ ऐक. तानिया, तू त्या मुलाला कळटवणे दॅट्स वन थिंग आणि आपलं लग्न दॅट्स अ डिफरंट थिंग. ओके, लेट्स नॉट मिक्स देम अप. म्हणजे तानिया ऐक, हे बघ. ओके तानिया, आपल्याला लग्न करायची काय गरज आहे? आय मीन व्हॉट्स द नीड? नीड? हां म्हणजे तू नाही करणार आहेस लग्न माझ्याशी? तानिया, तू पूर्ण ऐकून घे. हे बघ, आत्ता आपण लग्नाचा विचार करतोय कारण आपलं एकमेकांवर खूप इंटेन्स प्रेम आहे, राईट? ऑफकोर्स. पण जर का लग्नानंतर ते प्रेम तेवढं इंटेन्स राहिलं नाही तर, किंवा तेवढंच इंटेन्स प्रेम जर का कोणत्या तरी दुसऱ्या व्यक्तीबद्दल वाटायला लागलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ना. काय? हां, आणि हे मी आपल्या दोघांच्या बाबतीत बोलतोय. मग तेव्हा काय आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करायचं? तू काय बोलतोय समीर? असं काही नाही होणार आहे. लग्नानंतर असं काही वाटणार नाही आपल्याला.
मानस वैदेहीला बघ ना, ते किती खुश आहेत. हा पण ते मानस आणि वैदेही आहेत, आपण नाही होत ना. तानिया, प्रत्येक कपल सेम नसतं. आणि मी जे म्हणतोय ना ते आपल्या दोघांच्या बाबतीत होऊ शकतं, म्हणजे फक्त माझ्या बाबतीत किंवा फक्त तुझ्या बाबतीत नाही. असं होऊ शकतं की लग्नानंतर तुला एक वेगळा मुलगा आवडायला लागू शकतो, मे बी मला एक वेगळी मुलगी आवडायला लागू शकते. तसं जर झालं तर खूप कठीण होईल ना. सो मानस, आता तू विचारलेल्या प्रश्नाचं तुला उत्तर देते. तू मला विचारलं होतंस की मी तुला इतके दिवस ऑफिसमध्ये का नाही बोलवलं. मानस, ही वास्तू माझं गुरूर आहे. गुरूर हा वाडा ऍक्च्युली आमची वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे. माझ्या डॅडला या प्रॉपर्टीमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता. त्याला तर खरं ही प्रॉपर्टी विकून टाकायची होती. बट मानस, मला विश्वास होता की या प्रॉपर्टीमध्ये जिवंत संगीत आहे, म्हणून मी ही प्रॉपर्टी ठेवली, डॅडला विकू नाही दिली. ही प्रॉपर्टी मला हवी तशी मी रेनोव्हेट केली आणि इथे मी माझं ऑफिस तयार केलं, RBK. आता RBKच्या बऱ्याच ब्रांचेस आहेत. RBKचं कोर, RBKचा आत्मा इथे आहे. RBKचं म्युझिक इथे जन्म घेतं. आणि आय बिलीव्ह की या वास्तूत सरस्वती नांदते. आणि मानस, RBK फक्त एक कंपनी नाहीये, हे माझं स्वप्न आहे. आणि RBKचं नाव खूप मोठं करायला मी या वास्तूत दिवस रात्र एक करते. इनफॅक्ट मी राहते सुद्धा इथेच. काय, तू इकडे राहतेस? हो, इथलं एक सेक्शन माझं घर आहे. मला या एन्व्हायरमेंट मध्ये राहायला खूप आवडतं. सरस्वतीच्या सानिध्यात राहायला खूप आवडतं, म्हणून मी इथेच राहते. मला RBKचं नाव आणखी खूप मोठं करायचंय, म्हणून तर बाबांना नको असलेली ही वास्तू मी रेनोव्हेट केली. इथे RBK उभं केलं अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. आणि मला आनंद आहे की इथे जे म्युझिक तयार होतं ते लाखो लोकांपर्यंत पोहोचतं आणि ते लाखो लोकांना खूप आनंद देतं. आणि म्हणून मानस, इथे कोण, कधी, का, कसं येणार ते फक्त मी ठरवते. आणि मानस, मला असं वाटतं की इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला म्युझिकचा सेन्स असायला हवा, म्युझिकची आवड असायला हवी, म्युझिक बद्दल ती व्यक्ती पॅशनेट असायला हवी. इथला जो ऑफिस बॉय आहे ना, तो सुद्धा कधी कधी गाण्याच्या 4 ओळी लिहितो. त्याची निवड मी केली आहे. तो सुद्धा माझी परीक्षा पास झाला. आणि मानस, इथे या ऑफिसमध्ये काही सेट रूल्स आहेत, ते ऑफिस मधले सगळे लोक फॉलो करतात, अगदी मी सुद्धा. सो आय थिंक तू सुद्धा ते फॉलो करावेस. हो, नक्कीच. आणि मानस, इथे लोक फक्त त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर येत नाही, त्यांचा स्वभाव सुद्धा काउंट होतो. सो आय थिंक तू जसा आहेस तसंच राहावंस. अँड ऑल द व्हेरी बेस्ट. इथे माझे काही जे सेट पॅरामीटर्स आहेत, आय होप तू त्याला क्रॉस करणार नाहीस. डोंट वरी, असं काय नाही होणार. आय प्रॉमिस. मानस, बस बस. अरे झापलं ना तुला तिने, काय म्हणाली? पहिल्याच दिवशी फायरिंग म्हणजे सॅड ना यार. अरे का झापेल ती मला? इनफॅक्ट कोणी चुकलं तर कशाला ती झापेल कोणाला ना. मानस, तुझा आज पहिलाच दिवस आहे, तो काय? सो तुला रेवती मॅडमचे अजून टँट्रम्स माहित नाही ना. आगे आगे देखो होता है क्या.
बरं ठीक आहे, ते जे काय असेल ते असेल. पण मला असं वाटतं की रेवती तिच्या कामाच्या बाबतीत, तिच्या स्वप्नांच्या बाबतीत खूप पॅशनेट आहे. आणि अशी माणसं खूप डिसिप्लिन्ड असतात. आणि डिसिप्लिन माणसं कामाच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आणि वेळेप्रसंगी कडक शिस्तीची असतात. म्हणून तुम्हाला तिचा दरारा वाटत असेल. अँड इट्स नॅचरल. एकदा रेवतीने फायर तर करू देत तुला, मग समजेल सर. येस येस डेफिनेटली सर. थँक्यू सो मच. नाही नाही अगदी 100%. थँक्यू वन्स अगेन. या केळकर पटकन आत या. येस मॅम. केळकर एक गुड न्यूज आहे. काय गुड न्यूज? केळकर तुम्हाला आठवतंय आरबीके मध्ये इन्व्हेस्ट करायला आपण सुखानींना प्रपोजल दिलं होतं. सुखानी फायनान्सर्स राईट? या ते इन्व्हेस्ट करायला तयार झालेत. हो वाव, कॉंग्रॅट्स मॅम. सॉलिड न्यूज आहे ही. एक्झॅक्टली केळकर. तुम्हाला माहिती मला काय वाटतं की मानसचा पायगुण छान आहे. तो आला आणि लगेच इन्व्हेस्टर्सचा फोन आला. आय थिंक मानस आपल्या कंपनीसाठी लकी ठरेल. व्हॉट यू थिंक? नक्कीच मॅम. मॅडम मी मानसला बोलू? तुम्हीच सांगा त्याला ही गुड न्यूज. नाही केळकर, तुम्हाला ना खरंच गोष्टी कळायला वेळ लागतो. आत्ता जर त्याला हे सांगितलं तर त्याच्या डोक्यात हवा जाईल, मग ते त्याच्या परफॉर्मन्सवर अफेक्ट होईल, जे मला नकोय. सो आत्ता मी त्याला काहीच सांगणार नाही. वेळ आणि संधी साधून व्यवस्थित त्याला सांगेन. बरोबर आहे मॅम तुमचं. एनिवे आय एम हॅपी. झालीस? Ready झालीस? काय चाललंय? काय करतोय? गाणं कंपोज करतोय. गाणं? दॅट्स ग्रेट. आणि आरबीके काय म्हणताय? ऑफिस तर मस्त आहे एकदम. आणि तिकडचं वातावरण एकदम असं म्युझिकल आहे. नो डाऊट नो डाऊट. आणि खूप व्हायब्रंट आहे ते ऑफिस. आणि वैदेही, सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट म्हणजे आता येत्या 12 तारखेला माझा लाईव्ह परफॉर्मन्स असणार आहे. म्हणजे एकदम असा कॉन्सर्ट सारखा. 12 तारखेला लाईक लाईव्ह परफॉर्मन्स. इट्स गोइंग टू बी युअर फर्स्ट राईट? कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्स. पण वैदेही, सगळं एवढ्या पटापट होतंय ना की माझा विश्वासच बसत नाहीये की हे घडतंय माझ्या आयुष्यात. आय कॅन अंडरस्टँड. एन्जॉय कर ही फेज. नाही पण वैदेही, तो परफॉर्मन्स चांगला झाला पाहिजे अशी जबाबदारी आहे माझ्यावर. मला ना या संधीचं सोनं करायचं. मला खात्री आहे तू नक्की करशील त्याचं सोनं. कारण माझा तुझ्यावर आणि तुझ्या गाण्यावर पूर्ण विश्वास आहे. बरं चल कंटिन्यू, मी तुला डिस्टर्ब नाही करत. या तानिया आली असणार आत्ता? अरे हो, तिचा फोन आला होता. ती म्हणाली की तिला काहीतरी बोलायचंय, आपल्याशी काहीतरी शेअर करायचंय. म्हटलं मग घरीच आहे. एनिवे मी बघते. बरं मग काही नाही, समीरने सांगितल्याप्रमाणे मी त्याला परत भेटले. पण ह्या वेळेला आम्ही दोघंच भेटलो फक्त. दोघंच म्हणजे एकदम एकांत वगैरे? हा, एक असं काही. वैरी सांग ना याला, बघ चिडवतोय. मानस, ती काय म्हणते ते ऐक ना शांतपणे प्लीज. नाही तर मग जा तू. हा सॉरी बोल. हा तर आम्ही भेटलो आणि मी काहीतरी म्हणण्याच्या आतच त्याने मला सांगितलं की तान्या प्लीज तू मला काहीतरी कारण सांगून रिजेक्ट कर, कारण माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे आणि घरच्यांच्या प्रेशर खाली मी मुली वगैरे बघतोय. काय? सिरियसली? सिरियसली. मी हे ऐकून इतके हसायला लागले माहितीये.
चला म्हणजे सुंठी वाजून खोकला गेला. खरंय. नाही, आणि मी पण त्याला समीर बद्दल सगळं सांगितलं, जस्ट टू बी फेअर विथ हिम. सो आय टोल्ड हिम एव्हरीथिंग. ठीक आहे, म्हणजे त्याला गिल्ट फिलिंग नाही आलं. गुड. मग काय आम्ही दोघं खूप हसलो, हसून घेतलं पुरेपूर, आणि घरच्यांना असं काहीतरी आलतू फालतू कारण सांगून एकमेकांना रिजेक्ट केलं. अँड इट इज सॉर्टेड नाव. पण या सगळ्याचा मास्टर माइंड दी समीर आहे कुठे? अरे तू म्हणाला होता ना ब्लॉग इंटरव्ह्यूला जाणार आहे आज. काय केलं? ठरणारं लग्न न ठरण्याच्या आनंदात बघ मी काय केलंय तुझ्यासाठी. दही वडे. दही वडे तुला आवडतात ना म्हणून मुद्दाम केलेत मी. कोणी सांगितलं? सांगायला कशाला हवंय? मला काही कळत नाही का? चल चल तू पण खा मानस. नाही नाही, मला तुला दही वडे नको का? नाही नाही, म्हणजे मी खाणार आहे, पण आधी तानियाला खाऊ दे, आणि मग तिला काही होतंय का ते बघतो मी, मग मग खातो मी. तू खा खा थांबू नको. वैदेही, काय झालं? कुठे हरवली? नाही कुठे हरवली? आम्ही हरवली. काही नाही, मग अशी नर्वस काय आहेस तू? नर्वस कुठे आहे मी? नाही, आय एम ऑल ओके, फाईन. अगं वैदी तू सुद्धा घे ना. खा. वैदी तिला काय झालं? मी वैदेही, काय गरज होती हात लावायची? भाजला ना हात. हे बघ, ते अगं कापड किंवा चिमटा वगैरे वापरायचं ना. हे बघ, ऍक्च्युली माझी चूक आहे. माईच्या दुधाची वेळ होईल म्हणून मी दूध ठेवलं गॅसवर आणि मीच विसरले. एनिवे मी बघते काही काप. वैदेही, काय प्रॉब्लेम? काय झालं? अरे कुठे काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही आहे. काही प्रॉब्लेम नाही. कापड. वैदेही प्लीज, तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण निदान काहीच झालं नाही असं तरी नको बोलू. मी तुला मगाचपासून ऑब्झर्व करतो. तुझं लक्ष नाही, म्हणजे हे दुधाचं सोड, पण तानिया काय सांगत होती त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं तुझं. काय प्रॉब्लेम आहे? कुठे काय? असं काही नाहीये. थांब, मला हे जरा पुसू दे. वैदेही प्लीज, माझ्या डोळ्यात बघून सांग, तरच विश्वास ठेव. हॅलो. हाय मानस, आय एम सॉरी, मी जरा खूपच लेट फोन करते. नाही नाही, इट्स ओके, बोल ना. बरं ऐक ना, मी ना जरा 4 ओळी ऐकवते, मला सांग ऐकून कशा वाटतायत त्या. ओके? हा, ऐकव ना. मंद मंद रात्रीच्या धुंद गारठ्यामध्ये, भावना मनातल्या गोठल्या शब्दांमध्ये, थंड झाला चंद्र आणि थिजून गेल्या तारका, आस लागे या मनाला आज तू येशील का. कशी वाटली कविता? ग्रेट. म्हणजे रेवती, तुला सुद्धा कविता करता येते? हो, म्हणजे मी कधी कधी 4 ओळी लिहिते, पण ही कविता तरानाने लिहिली आहे. हो, छान केली आहे कविता. हो, मग ॲज आय सेड, इथे सगळेच जण खूप टॅलेंटेड आहेत. पण मानस, ही कविता ना जरा अपूर्ण आहे आणि तू ही कम्प्लीट करावीस असं मला वाटतं. हो, करेन ना, नक्की नक्की करेन. मग ये आता इथे. ये म्हणजे कुठे? RBK ऑफिसला. मानस, पटकन इथे ये, आम्ही सगळेच जण तुझी वाट बघतोय. ये. आत्ता? हो. काय झालं? रेवती, ऐक ना, ही कविता उद्या पूर्ण केली तर नाही चालणार का?
कम ऑन मानस, तूच म्हणतोस ना की जेव्हा कविता सुचते तेव्हाच ती पूर्ण केली पाहिजे. मग ये इथे पटकन. हो पण ओके येतो मी आता. ठीक आहे, लवकर ये, आम्ही सगळे वाट बघतोय. ओके, हो हो बाय. बाय. तरी सोड, निघायचंय ना, जातो. हो वैदेही रिलॅक्स. मला माहिती आहे तुझा मूड बरोबर नाही आहे आणि तुझ्या ऑफिसमध्ये जो काही प्रॉब्लेम असेल तो लवकरात लवकर सॉल्व्ह होईल. नको टेन्शन आहे. ओके तू निघ ना, तो उशीर होईल. आणि ऑल द बेस्ट. शुभमला माझ्या ऑफिस मधलं नक्की कोण एवढी मदत करत असेल?